शहरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे। या मंजुरी मागे आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठ्यपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निधीतून नागपुरी गेट, पॅराडाईज कॉलनी, विहंगी परिसर, लालखडी, तपोवन कॅम्प, रहाटगाव, शेगाव तसेच शहराच्या विस्तारित भागात नवीन पाणी वितरण पाईपलाईन टाकणे आणि विद्यमान यंत्रणेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहे। यामुळे अनेक वर्षापासून शुद्ध आणि नियमित पाण्याचा संघर्ष करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याच बैठकीत आमदार सुलभाताई खोडके यांनी शहरातील क्रीडा सुविधा, आरोग्य सेवा आणि महावितरणाशी संबंधित विविध प्रश्नही उपस्थित केले। रहाटगाव येथे प्रस्तावित महानगरपालिका क्रीडा संकुलनासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे। तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात महिला नातेवाईकांसाठी स्वतंत्र महिला विसावा केंद्र उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असून त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले आहे। याशिवाय पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ग्रीन अमरावती संकल्पना राबवण्यासाठी 10 कोटी रुपयाचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। आता या मंजूर निधीतील विकास कामे किती वेगाने पूर्ण होतात आणि नागरिकांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।